महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, जय भीम। सुमंत भांगे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खलनायक बनवणारा सनदी अधिकारी ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ यांचा हा विशेष लेख सोशल मीडियावर काल 23 तारीखला प्रचंड व्हायरल झाला होता। हा लेख आम्ही महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा या आमच्या चॅनेलवरून प्रसारित केल्यानंतर आज 24 तारीखला दिवसभर असंख्य लोकांचे फोन आले आणि त्यांनी बातमीचं अभिनंदन करून सुमंत भांगे सामाजिक न्याय विभागाचे सचिव यांच्या कार्यपद्धतीविषयी तीव्र संताप व्यक्त केला। आज पुढील बातमी, संदीप फणसे हे राष्ट्रीय रोस्टर हक्क अधिकार न्याय संघटना भारत या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत। त्यांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात सुमंत भांगे यांच्या विरोधात दलित अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी केली आहे। सुमंत भांगे यांनी सामाजिक न्याय विभागाचा पैसा इतर जात प्रवर्गाकडे वळवला आहे, बार्शीच्या विद्यार्थ्यांचा छळ केलेला आहे आणि अनेक कारनामे त्यांनी केलेले आहेत असं सांगताहेत राष्ट्रीय रोस्टर हक्क अधिकार न्याय संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप फणसे। सुमंत भांगे यांच्याविषयी, यांच्या कारकिर्दीविषयी आणि यांच्या एकूणच वाटचालीविषयी संदीप फणसे काय म्हणाले ते आपण या व्हिडिओतून पाहू। जय भीम। मी संदीप फणसे, राष्ट्रीय रोस्टर हक्क अधिकार न्याय संघटना भारत या संघटनेचा संस्थापक अध्यक्ष असून मी सुमंत भांगे सामाजिक न्याय विभागाचे सचिव तसेच प्रधान सचिव सामान्य प्रशासन यांच्या विरोधात 3/3/2024 रोजी ॲट्रॉसिटी दाखल केला, कारण त्यांनी सामाजिक न्याय विभागाचा पैसा इतर जात प्रवर्गांच्या लोकांच्याकडे वळवणं, बार्टीच्या विद्यार्थ्यांना पैसा न देणं, दलित वस्तीतील पैसा इतरत्र खर्च करणं आणि जे मराठा आरक्षणाच्या संदर्भातला जो सर्वे झाला त्या सर्वेसाठी जो बजेटचा पैसा आहे, अनुसूचित जाती जमातीच्या बजेटचा पैसा जो आहे तो त्या सर्वेला मुख्यमंत्र्याच्या आणि दोघांच्या सहीनं त्यांनी दिला। अशाच पद्धतीचा अनेक जो बजेटचा जो पैसा आहे, दलित वस्ती सुधार योजनेतला पैसा आहे, तो इतर योजनेवर वळवल्याने मी त्यांच्यावर ॲट्रॉसिटी दाखल केलेला आहे। त्यांनी आजपर्यंत बरेचसेच कारनामे केलेले आहेत। महाराष्ट्रातील जी पदोन्नतीचं आरक्षण आहे त्या संदर्भातले चुकीचे शासन निर्णय काढले। अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना केंद्र शासनानं आणि सर्वोच्च न्यायालयानं पदोन्नतीतील आरक्षण खोला ते खोला, मागास ते मागास देण्याच्या संदर्भात आदेश देऊनही त्या आदेशाची अंमलबजावणी केली नाही। सुमंत भांगे यांनी जवळजवळ सर्वसाधारण पाठीमागं मी ऐकलेलं आहे, बघितलं की जवळजवळ 500 कोटीचं म्हणजे त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे। 500 कोटीच्या भ्रष्टाचाराचा आरोप असतानाही मुख्यमंत्र्यांनी त्यांना आजपर्यंत पाठीशी का घातलं? आम्ही त्यांच्यावर तक्रार केली होती की हा माणूस अनुसूचित जाती जमातीप्रती उदासीन आहे, अनुसूचित जाती जमातीच्या लोकांचा हा नुकसान करतोय, त्यामुळे हा अधिकारी सामाजिक न्याय विभागातून आणि सामान्य प्रशासन 16ब हे मागासवर्गीयांच्या आरक्षणाचं धोरण ठरवणारं आणि आरक्षणाची अंमलबजावणी करणाऱ्या दोन्ही विभागाचा सचिव कसा काय, या अधिकाऱ्याला तात्काळ म्हणजे त्या पदावरून हटवावं, अन्यथा तो अनुसूचित जाती जमातीच्या लोकांचं नुकसान करेल हे सांगून सुद्धा मुख्यमंत्री ऐकत नव्हते। म्हणून आम्हाला खऱ्या अर्थानं त्याच्यावर दिनांक 3/3/2024 रोजी ॲट्रॉसिटी सारखे गुन्हे दाखल करावे लागले। मुख्यमंत्र्यांनी स्वतः आज निवडणूक लागली म्हणूनच अशा अधिकाऱ्यांच्यावर ज्यावेळेला ॲट्रॉसिटी दाखल होईल त्याला अटक होईल, म्हणून त्याला या पदावरून हटवलेलं आहे। मुख्यमंत्र्यांची भूमिका कायम
म्हणजे दुटप्पी राहिलेले अनुसूचित जाती जमाती प्रति मागासवर्गीयांच्या अनुसूचित जाती जमातीच्या लोकांची मतं मिळवण्यासाठी हा केलेला प्रयोग आहे. परंतु तुम्ही केलेलं पाप त्याच्या पाठीस तुम्ही पण त्या पापामध्ये धनी आहात. त्याचा रोषाचा तुम्हाला या महाराष्ट्रातील जनता नक्कीच, अनुसूचित जाती जमातीची जनता तुम्हाला नक्कीच जाब विचारेल. मुख्यमंत्री साहेब आणि सुमंत भांगे साहेब, तुमच्याकडं ज्या वेळेला पैसा नव्हता त्यावेळेला अनुसूचित जातीचा तुम्ही ज्या निधीचा पैसा जो आहे, बजेटचा पैसा आहे, तो मराठा आरक्षणाचा सर्वे करण्यासाठी तुम्ही वापरला, याचा तुम्हाला जाब द्यावा लागेल. आणि बार्टीची मुलं, आमची जी काही संशोधक मुलं आहेत, त्यांना त्यांचाच पैसा त्यांच्यासाठी द्यायला नाही, सारथी आणि बाकीच्या म्हणजे ज्या संस्था आहेत तिथून सुद्धा तुम्ही आमचाच अनुसूचित जाती जमातीचा निधी दिला, पण आमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही दिलं नाही. हे सर्वश्रुत आहे. पवार साहेबांच्या बाबतीमध्ये, जर अजित पवारांच्या बाबतीमध्ये तुम्ही अजित पवार साहेब मंत्री गटाचे म्हणजे जे पदोन्नतीतील मंत्री गट समितीच्या अध्यक्ष असल्यापासून खऱ्या अर्थानं कोणत्याही पदोन्नतीच्या संदर्भामधला तुम्ही निर्णय घेतला नाही. अशा सुमंत भांगेंना तुम्ही पाठीशी घातलं. जनता तुम्हाला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. एवढंच थांबतो. आणि खऱ्या अर्थानं सुमंत भांगे यांना ॲट्रॉसिटीमध्ये अटक होणारच आहे. अटक होऊ नये, खात्याची बदनामी होऊ नये म्हणून मुख्यमंत्री साहेब तुम्ही खऱ्या अर्थाने त्यांची बदली केली. आणि जरी दुसरा अधिकारी आणला आणि त्याच्या आडून सुद्धा जर तुम्ही अनुसूचित जाती जमातीच्या लोकांचं जर नुकसान केलं तर समाज तुम्हाला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. थांबतो. जय भीम. महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा.